भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण भंडारा गोंदिया लोकसभेची जागा लढण्यास इच्छुक असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर पक्षाचा आदेश आल्यास भंडारा गोंदिया लोकसभा लढवणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही। उद्या मिळाली तर नक्कीच लढेन, समजा काही वेगळा निर्णय झाला तो त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू। आज किंवा उद्या या बाबतीत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मी आज दिल्लीलाच चाललो आणि तिथे 1-2 दिवसामध्ये जे काही फायनल होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू। बरोबर आहे, पण आता पक्षांचा आदेश जो असतो त्या आदेशाचं पालन करायचं असतं। ते आता 10-15 दिवसामध्ये उमेदवारीबद्दलची क्लिअरिटी येईल। पण आपली तयारी आहे का या गोष्टीला? पक्षाच्या आदेशाचं पालन करू।